सुरुवात. सावंत साहेब, आज तुमचा वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा आमच्याकडून. कसा आनंद व्यक्त करायला आजच्या या दिवशी? प्रथमतः तुमच्या चॅनलला मी शुभेच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन करतो. आणि आज माझा वाढदिवस, आज इथं उपस्थित असणारे माझे शिवसेना परिवार आणि इतर पक्षातून आलेले सर्वच पदाधिकारी असतील, इतर पक्षाला मानणारे घटक असेल आणि इतर सर्व संस्था आणि सर्व धर्म समभाव या भावनेतून आपण वागवत असताना सगळ्यांनीच शुभेच्छा इथं दिल्या. आणि ही कामाची पोचपावती आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मी काम करत असताना अभिमान ह्या गोष्टीचा आहे की 2004 ते 2025 म्हणजे 26 आता चालू आहे. आणि उपशाखा प्रमुख ते शहर प्रमुख जी मजल गेली आणि जे काम करत असताना मला जे मान्यवरांनी, जे वरिष्ठ सगळे शिवसैनिक, त्यांचा आशीर्वाद इथं मला मिळाला. आणि त्यांच्या सगळं साक्षीने आज युवासेना असेल, महिला आघाडी असेल आणि माझा परिवार यांनी मला जो साथ दिला त्याच्यामुळे आजपर्यंत इथपर्यंत आलेलं आहे. आणि या काश्मीरामध्ये जी खंत होती की कित्येक वर्ष या काश्मीरामध्ये शिवसेनेचा भगवा हा कधीच फडकला नाही, फडकता राहिला. पण ती खंत तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज मागच्या वेळेला, ज्या वेळेला शहर प्रमुखची मी शपथ घेतली, पत्र घेतलं आणि कार्यालयाचं उद्घाटन झालं, त्यावेळेला साक्षीने मी सांगितलं होतं की भगवा फडकवणार. आणि तो दिवस जवळ आलेला आहे, मैदान जवळ आहे. आणि काही दिवसातच येणारा दिवस हा शिवसेनेसाठी आणि भगवेसाठी आणि मशालीसाठी अनुकूल असेल. आणि सर्वांच्या साक्षीने सांगतो, काश्मीरामधून प्रभाग 14, प्रभाग 13 याच्यातून आमचं भगवे शिलेदार या महानगरपालिकेमध्ये जाणार आणि त्याचं प्रतिनिधित्व मी करतोय याचा मला अभिमान आहे. आणि माझ्या नेतृत्वामध्ये विधानसभा, लोकसभेला जे आपण काम केलेलं आहे, ज्या निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सामोरं गेलं, तसंच या सर्वांच्या साक्षीनं हा मित्रपरिवार एकत्र आलेला. आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त स्वतः विश्वकर्माजींनी पण मला साथ दिलेली आहे आणि ते सोबत राहणार आहेत. आणि येणारा काळ आमचा शिवसेनेसाठी राहणार आहे आणि येणारे दिवस आहेत ते आमचे मशालीसाठी असतील. आणि इथं उपस्थित सर्वच आहेत, आमचे मार्गदर्शक इथे आहेत, मांजरेकर आहेत, आमच्या ताई आहेत, नाईक ताई आहेत, माझा मित्र. आज खऱ्या अर्थाने सुखादुखात म्हणताना एक त्याला ते नवीन गाणं आहे कुठलं तरी, वणव्यासारखा आणि गारव्यासारखा, तसा माझा पाठीशी आहे. माझा खऱ्या अर्थाने शाखा प्रमुख जरी असला तरी माझा खास मित्र आहे पाठीराखा उपरकर, त्यांचं सुद्धा अभिनंदन करेन. माझा श्रेयश आहे, दर्पण आहेत आणि माझी युवासेना सर्वच आणि असणारे 4 शाखा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत. आणि आज खऱ्या अर्थाने खरोखर त्याचं नाव घेईन मी, आमचा मित्र आहे, विभाग प्रमुख आहे जगदीश जोशी, याचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन कारण त्यांनी दिलेली जबाबदारी आज पूर्ण केली. त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्वच शिवसेनेच्या महिला पदाधिकारी, युवासेना आणि माझी सर्व बेसिक सेना इथे उपस्थित राहिली आणि त्यांचा कार्यक्रम समजून त्यांनी पार पडला. म्हणून तुमच्या माध्यमातून आज मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार इथं व्यक्त करतो. आणि आपण इथं वाढदिवसाला आलात, उपस्थित दाखवले, शुभ आशीर्वाद दिलात, त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. काय सांगा सर, आज प्रशांत सावंत साहेबांचा वाढदिवस मोठ्या आनंदात या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कसा तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मीरा रोडचे शहर प्रमुख व माझे मित्र सन्माननीय प्रशांतदादा सावंत यांचा आज वाढदिवस मोठ्या प्रमाणावरती या काश्मीराच्या साई कृपा कॉम्प्लेक्समध्ये साजरा केला गेला. प्रशांत आणि माझी गेल्या कित्येक वर्षांपासून या कॉम्प्लेक्समध्ये आम्ही एकत्र राहतोय. आम्ही सामाजिक आणि राजकीय पत्रकारिता क्षेत्रामध्ये आम्ही एकत्र काम करत आहे. आज मला एक विशेष त्यांच्याबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगावंसं वाटेल की त्यांची धर्मपत्नी त्यांच्यासोबत नेहमी असते आणि ते नेहमी सांगत असतात की राजकारणामध्ये तुला फक्त शिवसेना आणि शिवसेना या पक्षासोबतच राहायचं आहे. जर का तू पक्ष सोडला तर त्या दिवशी माझ्याकडे उजव्या डावीकडे पाहायचं नाही, असा इशाराच ताईंनी दिलेला आहे. त्यामुळे ते नेहमी मला सांगतात ही साथ माझ्याकडे आहे. या साथेमुळे मी आज या शिवसेना पक्षाचं काम, हा भगवा झेंडा मी मीरा भाईंदर शहरामध्ये फडकवत आहे. हे सगळ्यांना मिळत नाही, कारण की काही ठिकाणी आपण उद्योगामध्ये, पत्रकारिता क्षेत्रामध्ये, राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्या सोबत असाव्या लागतात. ट्रॅक्टर सारखे जे पाय असतात
एक चाक मोठं एक चाक छोटं असं चालत नाही, परंतु आज त्यांना ती साथ मिळालेली आहे. त्यांच्या मुलांची, त्यांच्या धर्मपत्नींची, त्यांचे जे मित्र आहेत, आम्ही सुद्धा एक मित्र म्हणून, एक मी त्यांच्या आधार प्रतिष्ठानचा सल्लागार म्हणून ज्या ज्या ठिकाणी मला माझा अनुभवाचा संवाद करावा लागतो त्या त्या ठिकाणी मी नेहमी त्यांना सांगतो की लेफ्ट राईट कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. राजकारण जसं बाळासाहेबांनी सांगितलं की 80% समाजकारण केलं पाहिजे आणि 20% राजकारण केलं पाहिजे, त्याच पद्धतीने प्रशांत हा पुढे जात आहे. आणि माझ्या सोबतीने, मी त्याच्या सोबतीने, आम्ही मीरा भाईंदरच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहू आणि समाजासाठी जे काही द्यावं लागेल ते आम्ही दोघं मिळून आणि त्याची संपूर्ण महिला किंवा पुरुष किंवा जी आघाडी आहे, युवा सेना आहे आणि सर्व मित्र परिवार आहे, त्याच्यासोबत आम्ही या मीरा भाईंदरमध्ये विकासाचं काम करू. धन्यवाद. धन्यवाद.